व्हॅलेंटाईन डेसाठी नवऱ्याबरोबर जर बाहेर डिनरला जाणार असाल तर हा मेकअप लुक खास तुमच्यासाठी आहे। नमस्कार मंडळी, परत एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। आणि जर पहिल्यांदा चॅनलवरती आला असाल तर नमस्कार, माझं नाव प्रणती आहे। मी मेकअप व्हिडिओज, स्किन केअर व्हिडिओज, हेअरस्टाईल व्हिडिओज आणि भरपूर सारे मेकअप हॅक्सचे व्हिडिओज बनवत असते। जर तुम्हाला ह्या टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर आता मैत्रिणींनो, थोड्याच दिवसात व्हॅलेंटाईन्स डे येणार आहे आणि सगळ्यांनी आपल्या मिस्टरांच्या बरोबर बाहेर डिनरला जाण्याचा प्लॅन केलाच असणार आहे। आणि जर केला नसाल तर नक्की करा, कारण आज मी तुम्हाला एक खूप मस्त व्हॅलेंटाईन्स डे स्पेशल मेकअप लुक शिकवणार आहे, जे की खूप सिंपल असणार आहे आणि करायला जास्त वेळ लागणार नाही। आणि त्याचबरोबर व्हिडिओच्या एंडला सबस्क्रायबर शाउटआउट सुद्धा देणार आहे। तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा आणि आता आपण क्विकली मेकअप लुक स्टार्ट करू। स्किन केअर माझा झालेला आहे आणि आता आपण सगळ्यात पहिला यूज करणार आहोत प्रायमर। प्रायमरसाठी मी यूज करत आहे हा रेनेचा बॉलिवूड फिल्टर प्रायमर। जेल बेस्ड प्रायमर आहे आणि खूप फाईन लाईन्स वगैरे सगळे कमी दिसतात ह्याच्याने, त्यामुळे मी हा प्रायमर यूज करत आहे। मॅट फिनिश आहे। आता सगळ्यात आधी मी थोडंसं कलर करेक्शन करणार आहे आणि त्यासाठी मी हा इनसाइटचा प्रो कन्सीलर पॅलेट यूज करत आहे। त्यामधला ऑरेंज शेड मी यूज करणार आहे कलर करेक्शन करण्यासाठी। आता इथे मला थोडंसं रेडनेस आहे तर त्याला कवर करण्यासाठी मी ऑरेंज कलर करेक्टर यूज करत आहे। खूप कमी प्रॉडक्ट यूज करणार आहे। जिथे जिथे तुम्हाला फेसवरती रेडनेस असतं, डिस्कलरेशन असतं, त्याच्यासाठी तुम्ही ऑरेंज कलर करेक्टर यूज करू शकता। आणि आता मी काय करणार आहे, जिथं मी हा करेक्टर लावलेला आहे तिथेच थोडंसं मी ह्याला ब्लेंड करून घेणार आहे। आणि आता ह्याच पॅलेटमधला कन्सीलर मी यूज करत आहे। अंडर आयसाठी जो माझा शेड आहे तोच मी यूज करत आहे। आता नेक्स्ट स्टेप आहे फाउंडेशन। आणि फाउंडेशनसाठी मी हा शुगर पॉपचा फाउंडेशन यूज करत आहे आणि ह्याचा शेड आहे 03 वॉलनट। आणि ह्याला आता आपण ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करून घेणार आहोत। डॅब मोशन्समध्ये ब्लेंड करणार आहे, ड्रॅग करायचं नाही, ओढायचं नाही। जर तुम्ही ओढून जर ब्लेंड करत गेला तर तुमचा मेकअप केकी दिसतो, त्यामुळे फक्त हा जो मोशन आहे तसाच त्याला ब्लेंड करून घ्यायचं। आणि हा जो ब्युटी ब्लेंडर आहे तो एक डॅम्प ब्युटी ब्लेंडर आहे। सगळ्यात पहिला ओला करायचा आणि पूर्ण पाणी त्यातलं काढून टाकायचं, पिळायचं लिटरली। आणि जेव्हा हा ओला असतो, म्हणजे ह्यात पाणी काहीच नाही आहे पण हा ओला आहे, तर तसं जर तुम्ही केलं ना, ब्लेंड खूप व्यवस्थित करता येतं आणि खूप इझिली ब्लेंड होऊन जातं। तर ह्या कन्सीलर पॅलेटमधला मी लाईट शेड यूज करणार आहे। जिथं जिथं मला थोडंसं हायलायटिंग इफेक्ट हवा आहे तिथं मी लाईट शेड यूज करणार आहे, जसं की नाकाचा जो ब्रिज आहे तो, आणि त्याचबरोबर डोळ्यांच्या वरची जो डार्कनेस आहे तो कवर करण्यासाठी मी लाईट कलरचा कन्सीलर यूज करत आहे। त्याला ब्लेंड करून घ्यायचं आहे। आणि आता फाउंडेशन झाल्यानंतर मी करणार आहे कॉन्टोरिंग। त्याच्यासाठी मी हा क्रीम कॉन्टोर यूज करत आहे। हा इनसाइटचा स्टिक यूज करणार आहे कॉन्टोरिंगसाठी।
ब्लशसाठी मी अगेन क्रीम ब्लश यूज करणार आहे आणि तो आहे हा के ब्युटीचा रोझी रोमॅन्स शेडमध्ये हा आहे ब्लश, क्रीम ब्लश. आणि हा थोडंसंच मी घेणार आहे. मेकअपला सेट करण्यासाठी मी मेबेलिनचा हा फिट मी कॉम्पॅक्ट पावडर यूज करत आहे आणि ह्याचा शेड आहे वॉर्म न्यूड. मेकअप सेट झाल्यानंतर कॉम्पॅक्ट पावडर यूज केल्यानंतर मी हा हायलायटर यूज करत आहे. हा आहे हुडा कलर 03 हायलायटर पॅलेट आणि ह्यातला मी हा शेड यूज करणार आहे टू माय हायलाईट. हा तुटला आणि पूर्णपणे निघाला, जो की खूप छान गोल्डन शेड होता पण पडला. आयब्रोजसाठी मी आयब्रो पेन्सिल यूज करत आहे. हा स्विस ब्युटीचा आयब्रो पेन्सिल यूज करत आहे. सगळ्यात आधी जो स्पुली ब्रश असतो त्याच्याने काय करायचं, सगळ्यात पहिला आयब्रोज कोम करून घ्यायचे आणि त्यानंतर आयब्रो पेन्सिल यूज करून ह्याला फिल करून घ्यायचं. आता डोळ्यांचा मेकअप करण्यासाठी आपण एक सिम्पल स्मोकी आय लुक करणार आहे, म्हणजे एक मिनी स्मोकी आय लुक करणार आहे, जे की कम्प्लिटली ब्लॅक असं नाही वाटणार पण दिसायला खूप सुंदर असेल आणि फक्त 5 मिनिट लागणार आहेत करण्यासाठी. तो कसा करायचा, सगळ्यात पहिला मी काय केलेला आहे, हा वेट अँड वाईल्डचा आय शॅडो पॅलेट यूज करत आहे आणि ह्यातला मी ब्राऊन शेड यूज करणार आहे ॲज माय बेस. ब्राऊन शेड आहे तो मी माझ्या पूर्ण क्रीजवरती लावत आहे. आणि त्यानंतर एक काजल आपण यूज करणार आहोत. हा मी प्लमचा काजल घेत आहे आणि फक्त आपल्या आयलिडच्या वरती जसं आपण आयलायनर लावतो तसं एक लाईन ड्रॉ करायची आहे आणि काहीही प्रिसाईज असण्याची गरज नाही की एकदम परफेक्ट लावायचं आहे, नाही. आपण त्याला ब्लेंड करून घेणार आहोत, त्यामुळं थोडंसं जाड जरी आलं तरी चालेल. ह्याला आता आपण काय करणार आहोत, एक स्मॉल ब्लेंडिंग ब्रश घेऊन ह्याला आपण ब्लेंड करून घेणार आहोत. आणि आता मस्कारासाठी मी यूज करत आहे हा मेबेलिनचा स्काय हाय मस्कारा. आता खाली मी काजल नाही यूज करणार आहे, कारण ऑलरेडी आपण एक बोल्ड काजल वरती केलेला आहे. त्याच्याऐवजी आपण काय करणार आहोत, मी एक ब्राऊन आय शॅडो यूज करणार आहे आणि तो बस लोअर लाईनला मी फक्त थोडंसं लावून घेणार आहे. दॅट्स इट. आणि आता सेम लुक मी इकडे सुद्धा करते आणि आय विल बी बॅक. आता लास्ट स्टेप आहे लिपस्टिक आणि लिपस्टिकसाठी सगळ्यात आधी मी हा मार्सचा लिप लायनर यूज करत आहे. हा आहे ब्राऊन शेडमध्ये. आणि आता लिपस्टिकसाठी मी यूज करणार आहे हा NY बेचा लिपस्टिक. हा शेड नंबर आहे शो स्टॉपर 5.
हा होता फायनल लुक. आय होप तुम्हाला हा लुक आवडला असेल आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा अजिबात विसरू नका. आणि आता जे क्विकली सबस्क्रायबर शॉर्टआउटचे नेम्स आहेत ते मी घेणार आहे. सो थँक्यू सो मच सुमैया बिजापुरे, थँक्यू सो मच मृणालिनी कांबळे, थँक्यू सो मच गीतांजली, थँक्यू सो मच बबिता बावने, थँक्यू सो मच रंजना वाळुंज, थँक्यू सो मच ज्योती सोनावणे, वर्षा वाणी, सुनंदा दाकी, प्रियंका ठाकूर, थँक्यू सो मच भाग्यलक्ष्मी बेताळे, थँक्यू सो मच प्रतिभा शिंदे, थँक्यू सो मच निर्मला पाटील, थँक्यू सो मच पूनम नागरकर, थँक्यू सो मच स्वप्नालिनी जगताप, थँक्यू सो मच अनिता, थँक्यू सो मच संजोत, थँक्यू सो मच रिंकू मनोहरे, थँक्यू सो मच प्रगती नरसाळे, थँक्यू सो मच गाईज फॉर सबस्क्रायबिंग टू माय चॅनल. आणि गाईज जर तुम्हाला जरी वाटत असेल की मी तुमचे नावसुद्धा माझ्या चॅनलवरती असेच घेऊ तर चॅनलला सबस्क्राईब करून तुमचं नाव कमेंट सेक्शनमध्ये लिहायला अजिबात विसरू नका. परत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.